लोटलिया मानोनी वानर शेण्याची सीता सुद्धीची करी सुग्रीवान सुद्धा वचन दिलं की धुरण घालला मी सुद्धा वचनाला पकाय प्राण जाये पर तुम्ही 4 महिन्याची मुदत दिली 4 महिने संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सुग्रीव राज्यावर दिसणार नाही किसकिंद्यात राहणार नाही लगेच येणार आणि तुमच्या कामाला हा बंदा हाजीर है ऐसे बोलोनी आपण वंधोनी स्त्रिया चला फुला कोणी अवघे जनोय किष्किंधापूर पावले सुग्रीवाला तर लय आनंद झाला की तो कसा झाला तुम्ही आपलं तपासा की हे सगळं कशाला तुम्हाला उघड करू सुग्रीव उड्यात मारा लागलं बरं झालं म्हणला कळालं सगळे समज देवा देखू सुग्रीवाला बरं झालं सुग्रीव उड्या मारणारा वानर उड्या मारणारे आनंदात किसकिंदीत वानराचा प्रवेश श्रीराम उधळीला वाळी राधे तापीला सुग्रीव बळी कीर्ती झाली मंगल पिठीली टाळ तिला गडी माणसं म्हणू नका नुसत्या मावल्या पुढच्यात म्हणल्या मागायला सुद्धा हनुमान महाराज तुका कशाला फजिती करू तुमची वानरांनी टाळी वाजविली टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची आधी टाळी वाजवायची तप करताना कधी बी टाळी वाजवायची टाळी वाजविल्यावर आट्यापचा आरोप आट्यापचा झटका येत नाही सत्य घट नाही टाळी वाजवा आट्याक येत नाही देवाचं नाव मुखातून घ्या काही बाधा होत नाही त्याच्यामुळं टाळी साधू संतांनी काय सांगितले टाळी आधी वाजवा आता न टाळी मुखान राम आबाळाकडे बघितल्यावर म्हणू वाटा अरे टाळी वाजवायची टाळी तुम्हाला आता थोडं पुढे जाऊ समजा तुम्हाला जरा किचकट वाटल पण खरंय एका मोठ्या डॉक्टरची मुलाखत मोठ्या हृदयविकाराचा तज्ञ आणि त्या डॉक्टरची मुलाखत आहे आजपर्यंत त्याच्याकडे टाळी वाजून रुपये मागणारे लोक का विनोद नाही हा तुम्हाला वाटत म्हणलं मी पण त्याला अजून अटॅकचा झटका एकही पेशंट दवाखान्यात गेला का याच्यात काही म्हणतो ना पटनेत काय एकामेकाचे झटकले का मधले सगळ्या रक्त नाड्या मोकळ्या होत्या त्याच्यामुळे हिसड्याने कवा तो हृदयविकाराचा झटका येत नाही त्यांचा धंदा काय असं काय झालं तुम्ही तसं करू नका पण असं म्हणा श्रीराम जय राम जय राम असं करू काय बस येत का काय पाहिजे होतं मला दुसऱ्या आड्यामध्ये तिचा शिवाजीरावाचा आता पुढे कथेची
सुखीसी एक साधू आणि देव परोपकार करणारी दोनच माणसं आहेत. संत उदार उदार धरले आनंद. एक संत विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान. दोनच व्यक्ती उदार आहेत. नाहीतर आपलं कसं आहे, आपल्याकडे एखादं मदत मागायला आलं का ते म्हणते आधी आमचं काम कर, आधी आमचं काम आणि पुन्हा तुमचं. देवाने कसं केलं बघा, आधी फक्ताच आणि पुन्हा पुन्हा आपलं. 4 महिने संपल्यानंतर सुग्रीव येणार. पुढचं सांगितलं ओळमध्ये नातानी हे का नाही. 4 महिने संपल्यावर येणार. रामाच्या कामात तन मन आणि धन अर्पण करणार आणि रामाचं दिलेला शब्द त्याची तरी गावातच होती. रामानं हुडकून दिली. रामाचा तर पत्ताच नाही. कुठे म्हणून कुणा माहितीये. रावणानं नेली पण कुठे गेली पत्ता आहे का. पळवून नेली. मुंबई ठेवली का, कलकत्ता ठेवली का, मद्रास ठेवली का, दिल्लीला ठेवली का, हैदराबादला ठेवली, कुणाला माहितीये. ही हुडकायची. पण सुग्रीवानं सर्व शक्तीपणाला लावून रामाच्या बायकोचा शोध लावला नाही. त्याने सांगितलं महिन्याच्या आधी जर वानर एखादं रिकाम आलं का, रिकाम